नमस्कार मंडळी. ठरलं तर मागच्या आजच्या भागात प्रिया जेलच्या बाहेर पडणार आहे. कोणती युक्ती वापरते चला पुढे बघूया. सायलीला उलटी होत असते म्हणून ती वॉशरूममध्ये जाते आणि अर्जुन खूप घाबरलेला असतो. ऐको, तू ठीक तर आहेस ना? तुला उलटी होते का? तर दुसरीकडे कल्पना काकू किचन आवरत असतात. त्यांचं लक्ष त्या पिठाच्या पॅकेटवर जातं आणि त्याची डेट संपलेली असते. कल्पना काकूंना तर खूप टेन्शन येतं. याच पिठाचे लाडू अर्जुनने बनवले होते आणि ते सायलीने खाल्ले. ते पटकन रूममध्ये येतात अर्जुनच्या. अरे अर्जुन, सायली व्यवस्थित तर आहे ना? तेव्हा अर्जुन विचारतो, मम्मा तुम्ही इथे या वेळेला? कल्पना काकू सांगत असतात, अरे तू या पिठानेच लाडू बनवले ना? त्याची डेट संपली. ते ऐकून अर्जुन तर अजून घाबरतो आणि परत आवाज द्यायला सुरुवात करतो, बायको तू बरी तर आहेस ना? तुला उलटी होते का? त्यानंतर सायली बाहेर येते. अर्जुन खूप घाबरलेला असतो. बायको तू ठीक आहे ना? आपण पटकन हॉस्पिटलला जाऊया आणि तुला ॲडमिट करूया. सायली म्हणते, अहो नेमकं झालं तरी काय? इतकं का पॅनिक होत आहे? तेव्हा अश्विन पण म्हणतो, अरे दादा थोडा शांत हो. हे पॅकेट बघ, डेट संपून फक्त 1 दिवस झालाय आणि मला नाही वाटत यामुळे सायली वहिनीला काही त्रास होत असेल. सायली वहिनी तुला त्रास होतोय का? तेव्हा सायली म्हणते, नाही मी तर ठीक आहे. थोडं मळमळल्यासारखं झालं बस एवढंच. कल्पना काकूही विचारत असतात, सायली तू ठीक तर आहेस ना? काही त्रास नाही ना होते तुला? सायली सांगत असते, नाही आई मी अगदी व्यवस्थित आहे, नका काळजी करू. ते पण अर्जुनचं चालूच असतो, बायको आधी आपण एकदा हॉस्पिटलला जाऊन आलो असतो ना. तेव्हा अश्विन म्हणतो, दादा 1 तासानंतर अजून जर काही त्रास व्हायला लागला ना तर आपण नक्कीच हॉस्पिटलला जाऊया. पण आता तसं काही होणार नाही मला तरी वाटतंय. बराच उशीर झालाय, झोपा आणि तसं काही वाटलं तर मला आवाज दे. अर्जुन म्हणतो, तू नक्की येशील ना आवाज दिल्यावर? अरे हो दादा, असं म्हणून तिथून दोघंही निघून जातात. तर अर्जुन परत सायलीला विचारत असतो, बायको तुला खरंच त्रास नाही ना होते? दरवाजा लावत असतो तर सायली काय त्याच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही. तिथून ती झोपण्यासाठी निघून जाते. अगं बायको चालत गेली तू? मी उचलून नेलं असतं ना. अर्जुन परत म्हणतो, बायको आपण एकदा हॉस्पिटलला जाऊन बघूया ना. सायली म्हणते, अहो तुमच्या बोलण्यामुळे मला मळमळ होते, मला झोपू द्या ना. काही ऐकत नाही, पटकन झोपून जाते. तेव्हा अर्जुनला पण काही बोलता येत नाही. तर दुसऱ्या दिवशी सकाळी सायली, कल्पना काकू आणि विमल तिघींची पण भरपूर धावपळ चालू असते आणि अर्जुन म्हणतो, मम्मा पटकन नाश्ता दे, मला ऑफिसला जायचं आहे. कल्पना काकूही म्हणतात, अरे हो सकाळच्या वेळेला खूप धावपळ असते, थांब ना 5 मिनटं. तर सगळ्यांना टिफिन देतात आणि अस्मिता पण ऑफिसला निघून जाते. तर सायली स्मितला स्वतःकडे घेते आणि खेळवत असते त्याला. कल्पना काकू म्हणतात, चल विमल आता रोज आपली अशीच तारेवरची कसरत होणार आहे. सायली पण विचारत असते, आई तुमची खूप दगदग होते ना? आधी बसा बरं आणि कॉफी प्या. तेवढ्यात विमलने कॉफी आणलेली असते. आता मी पण निघते आई आश्रमामध्ये जाण्यासाठी. तेव्हा सायली पण तिथून निघून जाते. तर स्मितला सांभाळण्याची जबाबदारी विमल आणि कल्पना काकू दोघींवरच आलेली असते. तर दुसरीकडे प्रिया विचार करत असते, ही श्वेता मला भेटायला येणार होती, का नाही आली अजून? कॉल केला तर रिसीव पण करत नाही. नेमकं काय झालं असेल तिथे? तिथे कॉन्स्टेबल येतात. श्वेताचा फोन आला आहे. प्रिया म्हणते, अगं केव्हाची वाट बघते तुझी मी, कुठे आहेस तू? तेव्हा श्वेता सांगते, अगं असं सारखं सारखं मला इथून बाहेर पडता येणार नाही, नाही तर संशय येईल सगळ्यांना माझ्यावर. प्रिया म्हणते, पण तू माझा कॉल का नव्हते उचलत? श्वेता सांगते, अगं माझ्या आजूबाजूला सतत कोणीतरी असतं म्हणून मला नाही कॉल उचलता येत. मी तुझा कॉल रिसीव केला आणि कोणी बघितलं तर? मी सगळ्यांचा विश्वास कमवण्याचा प्रयत्न करते, कमवण्याआधी गमून बसेल. प्रिया प्लीज तू मला सतत कॉल करत जाऊ नको. त्यावेळेला सायली आश्रमामध्ये आलेली असते. मधुभाऊंना विचारते, मधुभाऊ तुमची तब्येत कशी आहे? तर काकांना पण विचारते. सगळ्यांची चौकशी करत असते. चैतन्य भाऊजी आणि ते दोघं पण येतच असतात. त्यांना जे कागदपत्र लागतील ना ते तुम्ही काढून द्या. तुम्हाला चहा हवा आहे का? तेव्हा मधुभाऊ म्हणतात, श्वेता ठेवते माझ्यासाठी चहा. सायली म्हणते, ठीक आहे मी बघून आले. किचनमध्ये जाण्यासाठी निघते. तर प्रिया श्वेताला म्हणत असते, ग आपण भेटलो नाही तर पुढचा प्लॅन कसा ठरवणार? श्वेता सांगते, मी माझ्या सोयीनुसार येत जाईल. प्रिया म्हणते, ठीक आहे आता मी जेलमध्ये भेटण्याचं व्हिजिटिंग कार्ड बनवते. 24 तास तुम्हाला कधीही भेटू शकते, चालेल ना? तर श्वेता म्हणते, काय करायचं मग? सगळ्यांना संशय येऊ द्यायचा का? तर प्रिया पण विचार करते, ठीक आहे तू बरोबर बोलते, मी तुला एक पत्ता पाठवते, तिथे येऊन तू मला भेट. तर श्वेता म्हणते, पण हे सगळं तू कसं जमवणार आहे? त्याच वेळेला सायली तिच्या मागे आलेली असते आणि श्वेताला आवाज देते. तर तो आवाज प्रियाने पण ऐकलेला असतो. तिथे सायली आली ना, फोन ठेव पटकन ठेव. तर श्वेता पण घाबरून गेलेली असते. तेव्हा सायली म्हणते, अगं चहा किती कप ठेवला आहे एवढंच विचारायचं होतं. श्वेता म्हणते, हो जास्तच ठेवला आहे. सायली सांगत असते, पण अगं तू एवढी घाबरलीस का? श्वेता सांगते, मला असं वाटलं की कामाच्या वेळेला मी फोनवर बोलते म्हणून तुम्ही रागवाल की काय? सायली म्हणते, मी तुला काही रागवणार नाही, इथे असं काही होणार नाही. पण हो कामाच्या वेळेला असं फोनवर बोलणं जरा चुकीचंच आहे ना. पण तू एवढं प्रेमाने कोणाशी बोलत होती फोनवर? श्वेता सांगते, माझ्या आईबरोबर.
ना मी सांगितलं नाही ना, माझ्या नवऱ्याने मला घराबाहेर काढलंय. मी विचारते, पण तू कुठल्या जमाजमीबद्दल विचारत होती? तेव्हा श्वेता सांगते, माझी आई ते भांडी घासण्याचं काम करते आणि अजून एक काम तिने वाढून घेतलं, म्हणून विचारत होती की जमेल का तुला हे सगळं. कारण आधीच ती भरपूर थकते आणि एक काम वाढवलं म्हणजे अजून थकणार. तर सायली म्हणते, माझा जीव तुझ्यासाठी खूप तुटतो का श्वेता? सासरचे माणसं असे आणि माहेरी खाण्यापिण्याचे वांदे. काळजी करू नको, सगळं काही ठीक होईल. तेव्हा श्वेता म्हणते, चहा झाला आहे ताई, तुम्ही मधुभाऊंजवळ बसता का? मी तिथेच तुम्हाला चहा आणते. सायली तिथून गेल्यावर श्वेता श्वास घेते, पण ती खूप घाबरलेली असते आणि पटकन मेसेज करून पाठवते प्रियाला, तुला भेटायला येते, तू मला पत्ता पाठव. त्या कॉन्स्टेबल प्रियाला मेसेज दाखवतात. प्रिया सांगते, तू सचिनला कॉल करते का? तेव्हा कॉन्स्टेबल म्हणतात, हो त्यांना तर मी कॉल करेलच, कारण पैसे त्यांनीच दिले ना आम्हाला, एवढं तर मी करूच शकते. दुसरीकडे कल्पना काकू आणि विमल गोलूला खाऊ घालत असतात. तो काही खायलाही तयार नसतो, सतत रडत असतो, कारण त्याला त्याच्या आईची आठवण येत असते. कल्पना काकू सांगतात, बघितलं ना विमल, मी म्हणून अस्मिताला नाही म्हणत होती जॉबसाठी. विमल सांगते, बहिणी मी गोलूला बाहेर गार्डनमध्ये फिरायला नेऊ का? तिकडे तो शांत राहील, त्यानंतर तुम्ही त्याला खाऊ घाला. तर विमल गोलूला बाहेर घेऊन जाते. त्याच वेळेला अस्मिताचा फोन येतो. आता अस्मिताला काय सांगू, गोलू तर राहत नाही, खूप रडतोय. फोन रिसीव करतात. अस्मिता विचारते, मितने जेवण केलं का? तेव्हा कल्पना काकू म्हणतात, अगं हो, त्याची काळजी तू करू नको, तो अगदी व्यवस्थित आहे, तू फक्त तुझ्या कामावर लक्ष दे. फोन ठेवल्यावर त्या म्हणतात, मी खोटं बोलली की गोलू रडत नाही म्हणून, पण तिचं लक्ष लागलं नसतं ना कामामध्ये. तेवढ्यात विमल घेऊन आलेली असते गोलूला. वहिनी, गोलू आता शांत झाला, तुम्ही त्याला खाऊ घालायला घ्या. कल्पना काकू म्हणतात, बरं झालं शांत झाला, नाहीतर मला असं वाटलं असतं की मी अस्मिताबरोबर खोटं बोलली. अर्जुन मधुभाऊंना सांगत असतो, तुमच्याकडे जे फॉर्म दिले त्यावर मला प्रत्येक व्यक्तीची सगळी माहिती लागेल. तो व्यक्ती इथे आश्रमामध्ये कधी आला, त्याचं वय काय आणि त्याचं ID कार्ड असेल तर ते पण लागेल. त्याच वेळेला अर्जुनला एक नवीन मुलगी दिसते. मधुभाऊंना विचारतो, ही मुलगी आश्रमामध्ये नवीन आहे का? मी याआधी बघितलं नाही तिला. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, हो, मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये होतो ना तेव्हा कुसुमला ही मुलगी रस्त्याच्या कडेला बसलेली सापडली आणि कुसुम आश्रमामध्ये घेऊन आली. चैतन्य विचारतो, नाव काय हिचं? तर सायली सांगते, अंकिता नाव आहे तिचं. मधुभाऊ तिला आवाज देऊन बोलून घेतात. अर्जुन विचारतो, बाळा तू याआधी कुठे राहायचीस? तेव्हा अंकिता सांगते, मी पाडगावला राहायची. माझे आई वडील मी लहान असतानाच गेले, त्यानंतर माझे काका त्यांच्या घरी घेऊन गेले, पण खूप त्रास दिला त्यांनी मला, मारहाण पण करायचे आणि तो त्रास सहन नाही झाला म्हणून मी घराबाहेर पडले. अर्जुन म्हणतो, जास्त टेन्शन घेऊ नको, इथे तुला कुठलाही त्रास होणार नाही, पण तुझे डॉक्युमेंट कुठे? तेव्हा अंकिता सांगते, माझ्या काकांनी माझे असे कुठलेच डॉक्युमेंट बनवलेले नाहीत. चैतन्य म्हणतो, काही काळजी करू नको, आपण सगळे बनवून घेऊया. मधुभाऊंना सांगतो, मधुभाऊ तुमच्याकडे सगळ्यांची जी गाठोडी असतील ना ती माझ्याकडे द्या, म्हणजे त्यातनं ज्या काही वस्तू मिळतील आपण त्याची सगळी नोंद करून ठेवू. तर श्वेता सगळ्यांसाठी चहा घेऊन आलेली असते. सगळ्यांना चहा देते आणि दुरूनच सगळ्यांचं बोलणं ऐकते. दुसरीकडे सचिन आलेला असतो प्रियाला भेटायला. प्रिया, मी तुझं आधी कौतुक केलं होतं, पण मला आता थोडं टेन्शन आलंय. तुला जे काही करायचंय तू इथूनच कर ना, बाहेर कशाला पडते? सांगते, श्वेताला इथं मला नेहमी भेटायला येता येणार नाही आणि त्यासाठी मला बाहेर पडावंच लागेल ना. बाहेर पडल्यानंतर आमच्या दोघींची भेट होईल आणि पुढचा प्लॅन पण ठरवता येईल. मी तुला जे काम सांगितलं होतं ते झालंय का? तर सचिन म्हणतो, हो, डॉक्टरांशी बोलणं झालंय माझं, त्यांना पण मी मॅनेज केलं आहे आणि त्यांनी हे औषधाची बाटली दिली. यामुळे फक्त तुला त्रास होईल, तुझ्या बाळाला नाही. तर आश्रमामध्ये मधुभाऊ म्हणत असतात, हे सगळे ज्या पद्धतीने काम करताय ना, मला आता असं वाटतंय की मी आश्रमाची जबाबदारी योग्य माणसाच्या हातात दिली आहे. माझी सौ बाळा अगदी व्यवस्थित आश्रम सांभाळेल आणि तुमची साथ तर आहेच तिला. अर्जुन म्हणतो, हो मधुभाऊ, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. तर श्वेता सगळ्यांचे कप घेण्यासाठी येते. तेव्हा चैतन्य तिला विचारतो, आपण याआधी कधी भेटलोय का? तुम्हाला बघितल्यासारखं वाटतंय? तेव्हा श्वेता म्हणते, नाही, तिथून पटकन बाजूला होते. तर चैतन्य मनात विचार करतो, हिच्या परफ्यूमचा वास मला असा ओळखीचा का वाटतोय आणि आश्रमातली मुलगी परफ्यूम का मारेल? त्याला जरा डाऊट आलेला असतो श्वेतावर. तर श्वेता पण थोडी घाबरलेली असते आणि अर्जुनचं सगळं काम झालेलं असतं. तेव्हा अर्जुन सांगतो, भाऊ इथून पुढे आश्रमामध्ये कोणी जरी आलं ना तर हा फॉर्म भरून घ्यायचा आणि काही डॉक्युमेंट करायचे बाकी आहे, ते केल्यानंतर तुमची सही घेण्यासाठी मी परत येतो. सायली पण म्हणते, मी पण उद्या आश्रमामध्ये आल्यानंतर सगळ्या गोष्टी व्यवस्थित लिहून ठेवूया. अर्जुन तिथून निघून गेलेला असतो. तर दुसरीकडे प्रिया त्या बाटलीला हातात घेऊन म्हणत असते, आता बघ सायली, त्या बाटलीच्या आधाराने मी या पिंजऱ्यातनं बाहेर कशी पडते ते. आणि सचिनला पण म्हणत असते, तर आपण पुन्हा भेटू हॉस्पिटलमध्ये. हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की
त्याने ते औषध घेतलेलं असतं आणि खूप मोठमोठ्याने आरडाओरडा करत असते, खूप पोट दुखतंय माझं म्हणून. तर डॉक्टर पण चेक करण्यासाठी आलेले असतात. तर सुभेदारांच्या घरी छान वातावरण असतं, हसी मजाक चालू असतं. तेव्हा तिथे चैतन्य येतो. अर्जुन म्हणतो, अरे चैतन्य, मी तुला एक सांगतो. तेव्हा चैतन्य म्हणतो, थांब, मला आधी काही बोलायचं आहे. प्रिया जेलच्या बाहेर आली हे ऐकल्यानंतर सगळ्यांना धक्काच बसतो. तिला स्वतः हॉस्पिटलमध्ये बघितलंय. सायली म्हणते, हा प्रियाचा प्लॅन आहे जेलमधून बाहेर पडण्याचा. तर दुसरीकडे श्वेता आलेली असते प्रियाला भेटायला. आता पुढे काय करायचं? तेव्हा प्रिया म्हणते, आता पहिला घाव अर्जुन सायलीवर टाकायचा. आता प्रियाने नेमकं काय विचार केला असेल हे बघणं तेवढंच इंटरेस्टिंग असणार आहे प्रेक्षकांनो. आणि अर्जुन सायली यामध्ये अडकतील का हे जाणून घेण्यासाठी उद्या पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा प्रेक्षकांनो. प्लीज बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.